हा वेळ म्हणजे जीवनातला सगळ्यात आनंदी क्षण असतो, पण तो निघून गेल्यानंतर आपल्याला कळतो. तर राम राम मंडळी, मी तुमचा मित्र प्रद्युम्न पोकळे. मंडळी, आज दूध विकायला गेलो. हॉटेलला दूध वगैरे दिलं आणि पैसे घेण्यासाठी हॉटेल समोर उभा राहिलो. समोरून वरखडे पाटील त्यांच्या नातवंडाला घेऊन चहा पिण्यासाठी हॉटेलवर येत होते. आज जरा उशीर झाला त्यांना, कारण आमची भेट दररोज हॉटेलमध्ये होत असते, आज बाहेरच झाली. समोर येऊन शिनगारे बंधूकडून एक बैलासाठी मुंगशाची जोड घेतली, कारण आता बैलाचे शेतीमधले काम चालू होते आणि आपल्या मागच्या वर्षीच्या वस्तू कुठे पडल्या असतील ते काय विचारूत नका, कारण आपला फापड पसारा लय पांगल्याला राहतो. जाऊ द्या, असल्या घडामोडीला तर संसार म्हणते. माझ्या समोर दोन मित्र चालले होते, दोघांचा व्यवसाय सारखा. असले दोन समव्यवसायिक एकत्र आल्यावर त्यांच्या गप्पा नेमक्या कोणत्या विषयावर चालतात, तुम्हाला काय वाटतं तेवढं कमेंट मध्ये सांगा. मी आपला गपगुमान यांच्या माग माग चाललो होतो. गाडीवर पाठीमागे एक छोटीशी मुलगी बसलेली होती आणि ती एवढी मस्त बसली होती जणू एखाद्या खुर्चीवर बसली. कदाचित तिला माहित नाही की तिचं जे शालेय जीवन चालू आहे हा तिच्या जीवनातला सर्वात सुखी आणि आनंदी क्षण आहे, कारण आमचे शाळेतले निघून गेलेले दिवस तो एक सुंदर क्षण आज फक्त एक आठवण बनून राहिला. कारण जीवनात एक वेळ जिम्मेदाऱ्यांचं ओझं डोक्यावर आल्यानंतर माणसाचं सगळं जीवन बदलून जातं. शेतात येऊन बैलगाडी झोपली. बैलांना म्हटलं, आता तुमचे आणि माझे आराम करण्याचे दिवस संपले, चला आता लागा कामाला. तर मंडळी, चला मग भेटतो तुम्हाला पण आता पुढच्या एपिसोड मध्ये. आशा करतो की तुम्ही फॉलो केल्याशिवाय कोणीच जाणार नाही. धन्यवाद.